एकीकडे मराठी मुलखावर अन्याय अत्याचार होत होते आणि दुसरीकडे त्या अत्याचाराला प्रत्युत्तर देणारी वीरांगना त्याच भूमीत अवतरणार होती, स्वराज्य जननी जिजामाता. सुना नहीं, शमशेर खान का हुक्म है, इन काफिरों का वजूद मिटा दिया जाए. इनकी जिंदगी से इनके उजाले छीन लो और इनके पास जो जो नायाब माल है वो भी छीन लो. अल्लाह की बनाई हुई हर खूबसूरत नायाब चीज पर अब सिर्फ मुगलों का ही हक है. याद रहे, मर्द कहलाने के लिए एक भी जान ना बचे. अगर जान बची तो गुरूर नहीं बचना चाहिए. जिंदा लाशें हैं ये, कुछ नहीं कर सकते ये, कुछ भी नहीं. और सुनो, मर्दों और औरतों को अलग कर दो. नामाकुल, नायाब चीज कहा था हमने, इस बुढ़िया को कहां ले जा रहे हो? हाँ, किस खुशी में? या गमजा अजून जास्त काळ चालणार नाहीत रा. तुमचा बी पापाचा घडा भरलाय. देव कधी न कधी कोणच्या रूपात येईल इथं आणि तुम्हाला संपवेल. माझा श्राप आहे, श्राप, श्राप, अरे भीम्या लय माग लागला होता. अरे मग आणायचं की त्याला. थोरल्या धान्यांना बाळ होणार आहे, त्यांच्याशी काय तू खेळणार आहे का मी खेळणार आहे? भीमेत खेळणार आहे मग. पण बाळ येईल तवा ना, अगोदर त्याला आणलं त्याच्यावर कोण लक्ष ठेवल? लय आगाव कार्ट आहे ती. वा, वडाच्या पारावर बसून जसा गप्पा आणताय. अरे अजून तर दारातनच सुरुवात आहे, तर मंडपापर्यंत कधी पोहोचणार? त्यापेक्षा असं करतो, आम्हीच मांडव बांधायला घेतो. दाखलं धनी, नग ह्या काही लोक करून घेतो. नाही, येतोच. म्हणजे एक काम तर लवकर संपल. आम्ही येतो, दादासाहेबांना बोलवतो. नग त्या परात आमासनी क्षेत्राने हाना. मी आता सगळी कामं उरकून घेतोय. आवरा दादासाहेबांचा तर प्रत्येकावर जीव आहे आणि दाराला बी तेवढाच आहे.
नीट लावू त्या पत्रावळी. बस होतील ना रे. बघ लय झाल्यात. ए लखूजी जाधवरावांच्या गडीसाठी काम करतोयस समजलं ना. तुझ्या माझ्यासारख्या 10 तोंडाच्या घरासाठी नव. इथं लय पाहुणा येणार आहे ती. कुणाच्या तोंडाला पुसणार आहे. हात हलवू पटापट. नारबा जोडपान लावा बर का, नाहीतर पानात वाढला आणि खाली सांडला असं नको व्हायला. छे नारबाची नाही नारबाची. पाणी सांडलं तरी मला विचारल्या बिगार बाहेर जायचं नाही. बर धनी एक विचारू का. पाहुणी कधी येतात. हे तुला काय समजतंय का. काय मी विचारतोय. नाही नारबा, त्याची काही चूक नाही. अरे सगळ्या गडीच काय तर पूर्ण सिंदखेड राजाचं लक्ष लागलंय की लखोजी राजांकडे पाहुणी कधी येणार आहे ती. काय गोदा काम करायला आवडतंय ना. काय रे बाजाबा, कालपासून नुसतं जिन्नसच आणतोयस. अरे काम कधी करणार. धनी गेल्या वक्ताला 8 दिवस गाव जेवत होतं. आता या वक्ताला 15 दिवस गावात कुणाला बी चूल पेटू देत नाही बघा. मग आमच्या मायबापाच्या मनासारखं होतंय. त्यांच्या उदाहरणात आमच्याकडून उणीव राहिलोय. अजिबात नाही. थोरलं धनी म्हणजे रे काय जगदेवा. दादासाहेब तुम्ही आला. ते ए पटापट हात चालवा. नुसते काय बोलत बसले. थांब. आणलंच ना सगळं नीट. हा जा ठेवून ये. लवकर जा जरा. जगदेवा काय रे. ना आम्ही असा काय एवढा सवाल केला की तू आमच्यापासून पळतोयस. अहो असेल काही असं तुम्हाला न सांगण्यासारखं. अहो असं काय करताय माळसाबाई. नाही तुमच्या दिराला सगळ्या लोकांना उत्तर देता येतात आणि आम्ही सवाल पुसला की पळतात. मगाशी कोंडीबा काहीतरी म्हणत होता ते आम्ही ऐकलं. मायबापाच्या मनासारखं होईल. आम्हाला कळालं झालं की मायबाप म्हणजे कोण आणि त्यांच्या मनासारखं होतंय म्हणजे काय. आता सगळ्या सोप्यासाठी तुम्ही दोघच मायबाप आहात ना. ते काय आम्ही वेगळं सांगायला पाहिजे का. आणि ते मनासारखं होतंय म्हणजे. आता दादासाहेब तुम्ही आणि वहिनी साहेबांनी मुलगी होण्यासाठी रेणुका मातेला केलेला नवस आज सगळ्या सिंदखेड राजाला ठाऊक आहे. आणि त्यात सगळेजण पाहुणी कधी येणार पाहुणी कधी येणार असं विचारतात. ए थांबे मी आलोच. म्हणजे आम्ही तुम्ही नाही तर काय आम्ही दवंडी पेटवायला सांगितली. सगळ्यांना ठाऊक आहे. पण आता म्हणजे काय आम्ही काय चोरी केली आहे का. सगळी माणसं रेणुका मातेला नवस बोलतात तसं आम्ही बोललो एवढंच. आणि सगळ्यांना आनंदच होतोय ना. मग चुकलं काय. अहो बाळाची वाढ पूर्ण झाली आता. मग आता बाळाला पण कळतं. आणि आपण येण्याआधीच त्याला मुलगा मुलगी म्हटलेलं नाही आवडत. त्याला सुद्धा पोटात असेपर्यंत बाळ म्हणूनच राहायचं असतं. हे तुमचं आपलं नवीन काहीतरीच आहे. त्याला काय कळतंय. आमच्या बाळाला कळतं सुद्धा. आणि त्यांना आवडलं नाही की ते आम्हाला लाथ मारून सांगतो सुद्धा. हो का. धने धने अहो धने घात झाला. धने घात झाला. धने काय झालं. शांत हो शांत हो. थांब थांब तर शांत हो शांत हो. तुम्ही कशाला थांबलात. कामं करा कामं करा. दादासाहेब आतमध्ये तुम्ही आतमध्ये चला. आतमध्ये चला. उठा उठा उठा. काय झालं. भरत्या शांत व्हा. पाणी आण लवकर जा. काय झालं. एवढा का घाबरलायस. बोल की. त्याने घात झाला. त्याने आपलं जांभळवाडी गाव मुघलाने समजा पाषाण करून टाकलंय.
काय? यज्ञ मर्दकडे चिता ठेवला नाही बायास दिवस सोडून नेलं या. त्यांना मी आता सोडणार नाही. जगदेवा, नक्कीच हे त्या शमशेर खानाचं काम असणार आहे. आता त्याच्या मुसक्या पकडा पकडा, थोड्या बाई चला, आत घेऊन चला, चला चला, आत घेऊन चला. दादासाहेब, तुम्ही जा वहिनी साहेबांकडे, आम्ही बघून घेतो काय ते. जगदेवा, सगळं काय ते समजून घे, पण लक्षात असू द्या, आम्ही जांभूळवाडीला जाणारच. अरे अरे, थांबा थांबा थांबा. काय रे, कुठून निघालाय? बाळ येणार ना आता, म्हणून खेळणी घेऊन चाललोय. तुम्ही तिकडे जाऊ नका, घटकाभर वाईट शांत राहा. पण आबासाहेब, दत्ताजी तुम्ही थोरला आहे ना, मग तुम्ही या सगळ्यांना घ्या आणि बाहेर जा, आणि बाहेरची आघाडी सांभाळा. जा. होय आबासाहेब. वैद्यराज, या या. ऐक अरे बाई, वैदी बुवा, आपण काय बोला. थोरल्या बाईंना सहन होत नाहीये. औषधी पाल्याचा रस मात्रा प्रयोग होईल, घोर घेऊ नये. आम्हाला घोर घेऊ नये म्हणताय, आणि तुमचा चेहरा अवघा उतरलाय. नाही, तसं काही नाही, पण बोला, गडागडा बोला. थोरल्या बाईंची 5वी वेळ आहे, पहिली नाही. तरी प्रत्येक बाळंपण हे त्या त्या माऊलीसाठी एक नवा जन्मच असतो. वेदना ह्या सहन कराव्याच लागतात. वेदना कोणाला चुकल्यात. आम्ही आलोच. जोपर्यंत बाळंपण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे गडीवरच असू. थोरलं धनी, घोर घेऊ नका, हिरा सोयीन हाय. हे वैद्य असंच बोलून घाबरतात. बहादूररावांच्या वक्ती बी असंच बोललं होतं, पर म्या केलं की नाही. होय, तुम्ही हायतच, पण अहो, थोरल्या बहिणा होणार बाळ अगदी गडीच्या शिस्तीत होतंय बघा. गदावाद नाही का मोठ्यानं गळा काढणं नाही. समद कसं राजघराण्याच्या तालमीत आल्यासारखं. काय वाटलं तर मी माझ्या पोरीला घेऊन येईन, पण तुम्ही घोर घेऊ नका. इंदे, ए इंदे, धुनी आणली का? नका नका, उठू नका. वैद्यबुवा म्हणत होता तुम्हाला त्रास सहन होत नाही. घोर घेऊ नका, घोर घेऊ नका, असं दोघं बी म्हणत होती. त्याच्यामुळे आणखीनच तुम्हाला जास्त त्रास होतोय का? हो, पण तो त्रास आम्हालाच काढायचा आहे. तो कसा वाटून घेणार? आम्ही म्हटलं होतं ना, सहन होत नाही. आमच्या पोटातल्या बाळाला जांभूळवाडीची वार्ता सहन झालीच नाही. तुम्हाला आमची फिकर नाही असं नाही, पण आम्हाला जसं बाळाची काळजी आहे तसंच तुम्हाला सुद्धा तिथली फिकर लागली आहे. तिकडं तो मुघलांचा शमशेर खान बेधुंद झालाय.
पण आता या क्षणाला आमची इथं जास्त गरज आहे हे आम्हाला कळतंय, पण आपल्या सुभ्यातल्या प्रत्येक जीवाची जबाबदारी आपली आहे असं आम्ही मानतो. नात्यामुळे पावलांना थकव्याचे कड येता कामा नये. उलट पायीचे बळ वाढायला हवे याची जाणीव आहे आम्हाला. काळजीचे कड उरात कोंडून तुम्ही इथे थांबलात तर तुमच्या ह्या बाळाला सुद्धा आवडणार नाही, सांगून ठेवतो. आम्ही तुमची समजूत काढायची का तुम्ही आम्हाला धीर द्यायचा? आम्ही दोन जीवांचे आहोत ना, आम्हाला एकमेकांची साथ आहे. तुम्ही जांभूळवाडीला जगलेल्या वाचलेल्यांसाठी तिथे जाणं जास्त महत्वाचं, जास्त मोलाचं आहे. तुम्ही जा, पण एक सल्ला देऊ, ऐकाल? अवश्य, बोला. मुघल बळजोर आहेत, ते बेगुमानच वागणार. उतावेळपणे आणि घाईने कदम उचलू नका. आज तुम्ही वेगळंच भासताय, अगदी तेजस्वी. जगदेवा जी, इथली जबाबदारी तुझ्या खांद्यावर देतोय. दादासाहेब खंडा नाही पाडणार. आबासाहेब, आम्ही सुद्धा काकासाहेबांबरोबर आहोत. इथला घोर घेऊ नका, आमची काळजी आम्ही घेऊ. सरकार, बाजीन शंभू खोगीर चढून तयार ठेवले. गोमाची तुम्ही पण येत आहे होय? इथं फिकीरमंद राहून घशाखाली पाणी बी उतरणार नाही. तुमच्या संग आलं तर तेवढंच पाय मोकळं होत्या. बर, चला. बेगुमान वागणाऱ्या त्या मुघलांना आणि त्या शमशेर खानाला चांगला धडा शिकूयात. चला. मधल्याबाई, अहो थोरल्याबाई हाका मारतायत, कुणीच नाहीये. अहो पण आपल्या दोघींची सावली त्यांच्यावर पडावी का? नको बाई, काही नाही, चला. अहो नको, हिरा मगाशी सांगून गेली ना, 5 दिवस इकडे फिरकायचं सुद्धा नाही. ते सोय रस्ता म्हणून, बाकी काही मनात आणू नका. चला. थोरल्याबाई, थोरल्याबाई, रेणुके, थोरल्याबाई, हिराला बोलवा. हिराबाई, हिराबाई, आता या की. थोरल्याबाई, जरा धीर धरा, वेळ भरत आली. हिराबाई, जरा धीर धरा. थोरल्याबाई, धाकल्याबाई, या बाहेर थांबा. हाय, मी आहे, तुम्ही बाहेर थांबा. या, चला चला चला. ऐक इंदे, इंदे, ऐक. मधल्याबाई, तुम्ही डोळ्याला पदर का लावताय? किती त्रास काढावा लागतो नाही? आपल्याला तो झेपणार नाही म्हणून कदाचित रेणुका आईने आपल्याला तो त्रास दिला नाही. असं का म्हणताय? 4 मुलं दिली आहेत की. कळा जरी थोरल्या बहिणी सहन केल्या असल्या तरी आपणही आऊच आहोत त्यांच्या.
कळा असताना सुद्धा तापल्या दुधावर साय दाटून यावी असं हसू फक्त खऱ्या हाऊच्या चेहऱ्यावर उमटतं. आपल्या चेहऱ्यावर ते हसू उमटू नये असंच रेणुका आईला वाटलं असावं. चार मुलांच्या पाठीवर लेक झाली तर ती आमची असंच म्हणालात ना थोरल्याबाईंना? हो मग मुलांच्या सारखा वांडपणा अजिबात करू देणार नाही आम्ही त्यांना. आणि तुम्हाला आधीच सांगतो हा, रीतीभाती कुळधर्म सगळं सगळं शिकवणार आम्ही त्यांना. त्यांच्या हातच्या स्वयंपाकाला सुद्धा आमच्या हातची चव असे. हो आधी येऊ तर द्या. अरे नाही, असू दे असू दे. अरे मग गटिका पात्राकडे कोण बसलंय? होय, परसू बसलाय तिकडं. बरं. बघा, रेणुकाईनं नवस पुरा केला, मुलगी झाली, लक्ष्मी आली. लक्ष्मी नाही, दुर्गा. हो ना बा? हिराबाईंना सांगा आम्ही दुर्गा आहोत. आबासाहेबांच्या बरोबरीनं जांभूळवाडी सारख्या गावावरचा अन्याय दूर करायला आलोय आम्ही. दुर्गा. नवपती चढू द्या. रेणुका आई मुलीच्या रूपात आली. बाळ बाळाची दोघं मी सुखरू. रेणुका माते, तोलाबाईचं कुंकुमळ असाच अखंड वाढू दे. आम्हाला कन्या झाली रे, कन्या झाली आम्हाला. हे घे. आपल्याला राखी बांधायला बहीण आली. हो, साखऱ्या वाटा साखऱ्या. माधवा, साखऱ्याच्या पराती बाहेर काढा आणि सगळ्यांना मुठमुठ द्या. जा. थोरलं धनी येतं असती तर प्राजक्ताच्या फुलांनी झाड जसं डुलावं तसं डुललं असते. अरे तू कशा पाय मिशा पिळतोयस? अरे थोरलं धनी आणि पायसाहेबाचा सबूत बघितला का? देवीकून जसं मागितलं तसं घेतलं सुद्धा. वजन आहे वजन. आणि अशा धन्याकडे चाकरी करतो म्हणल्यावर मुठभर मास वाढेल का कमी होईल? चला. मधल्याबाई धाकल्याबाई मापी असावी. आज कुठे जाताय? अहो स्वयं नाही का लागलं? 5वीच्या पूजे पतूर मला बाळंतिणीच्या खोलीत ना कुणाला आज सोडेल तर मला नरकात बी जागा नाही गावायची.
मधल्याबाई बघा कशा रडत आहेत ते. आज आम्ही आत येऊ शकत नाही, नाही तर चांगलंच बघितलं असतं. तर काय बघा ना, घडी अगदी दणानून टाकलीये. एवढ्या उंच स्वरात कुणी रडलंच नाही. पाचवी पुजल्यावर बाळ मात्र आमच्याकडे राहील हो. आता काय घ्यायचं ते तुम्हीच घ्या. थोरल्याबाई बघा मधल्याबाई कशी पूजा करतायत ते. आधी अशी केलीये असं आम्हाला तरी आठवत नाही. आत्ता लेक झालीये ना, त्यांना हवं त्या पद्धतीनं वाढवायचं आहे. मग होच मूळ. पांडवांची आई कुंती, अभिमन्यूची आई सुभद्रा ज्या कुळात जन्मल्या त्या कुळात जन्माला आली आहे आपली लेक. त्यांना काहीही कमी पडता कामा नये. थोरल्याबाई काही राहिलं असेल तर सांगा हा. अहो मधल्याबाई तुम्ही कसं काय विसरालो? सौभाग्याची चिन्ह आली आहेत की सगळी, नाही का हो? एक राहिलंय. मधल्याबाई पूजनात शस्त्र ठेवा. अहो पण थोरल्याबाई आपण लेकीची पाचवीची पूजा करतोय, त्यात शस्त्र? हो, नथ हवी, कुडी हवी, तशीच आपल्या लेकीला शस्त्राची सुद्धा जोड हवी. पूजनात शस्त्र ठेवा. गोदा चा शस्त्र घेऊन ये. आपलं, आपल्या कुळाचं, आपल्या रयतेचं सौख्य आबादानी राहावं म्हणून तुझ्या पाचवीला शस्त्र पूजतोय. आई रेणुका तुला उदंड आशीर्वाद देव. आई सटवाई आमच्या लेकीच्या भाळी त्रिखंडाचं वैभवली. आपल्याला समज कळतं की धाकल्या राणी साहेब कोणाच्या हातात आहेत त्या. कुणाच्या रे कुणाच्या? आता त्या रडतायत का नाही, म्हणजे थोरल्या राणी साहेबाच्या हातात नाही. अरे मग तू तर कोणाची हाय? आता बघा, 10 दिशांना आपण आल्याची वर्दी स्वतः देत आहेत. जशा त्या मोठ्या होतील तसा त्यांच्या कीर्तीचा डंका वाजत राहील. थांबल्या म्हणजे थोरल्या वहिनी साहेबांनी घेतलं बरं का. एरवी आमच्या हातात थांबतात आणि आज आपल्या हातात उगी झाल्यात. बघा चेहऱ्यावर नजर हटत नाही. रेणुका मातेनं गारण ऐकलं तुमचं, सगळं भरून पावलं. गडीतलं पहिलं कन्यारत्न. पण आपलं हे कन्यारत्न का रडत होतं ठाऊक आहे का तुम्हाला? नाही, आम्हाला त्यांची भाषा येत नाही, पण पोटात असल्यापासून तुम्हाला ती कळते. तुम्हीच सांगा. कुणाची तरी बहीण, कुणाची तरी पुतणी, कुणाची तरी कोणी अशी ओळख नकोय त्यांना. स्वतःची ओळख हवी. उपजतच जाणीव आहे बघा. समजलो.
करूयात बारस. मास 1.5 मासात करूयात. मास 1.5 मास? अब 10,000ची मनसब आपली. सुब्यातला उमरा ना उमरा जोडलेला आहे. एवढ्या लोकांचं करायला लावायचं तुम्हाला म्हणजे लोक शेणच घालतील की तोंडात. म्हणत्या वल्या बाळात तिला उभं केलं. तुम्ही तंदुरुस्त व्हा, बाळाला बी होऊ द्या, मग करू की सावकाशीनं. बर, नाही पटत नसतं तर आधी करू, आमचं काय. हे खरं कारण नाही एवढं उमगतं आम्हाला. आबासाहेबांना म्हणावं जांभूळवाडी गाव बेचिराग केलं आणि म्हणून गडीत सण साजरा करणं मनाला पटत नाही. एवढं कळतं म्हटलं आम्हाला. सगळं तर तुमच्या नजरेसमोरच आहे, काय बी लपल्याला नाही. बरं, 1.5 मासानं बारसं करूया. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, माधव घ्या, मुकुंद घ्या. लक्ष्मी घरात येते सोन पावलानी, कुशीत तिच्या रुजते बीज नारायणी. लक्ष्मी घरात येते सोन पावलानी, कुशीत तिच्या रुजते बीज नारायणी. पाळणा नवसाच्या गेलेकीचा, पाळणा 4 भावांच्या बहिणीचा. वंश नारायणाचा वाढता उदरी, त्याची कीर्त जाऊ दे ग आभाळाच्या वरी. वंश नारायणाचा वाढता उदरी, त्याची कीर्त जाऊ दे ग आभाळाच्या वरी. पाळणा नवसाच्या गेलेकीचा, पाळणा 4 भावाच्या बहिणीचा. पाळणा नवसाच्या गेलेकीचा, पाळणा 4 भावांच्या बहिणीचा. जिजा 4 भाऊ आभाळीचे पावसाचे मेघ, त्यात जिजाऊ म्हटते बिजलीची रेख. 4 भाऊ उंच भाले ताठ उभे त्यात, तळपते जिजा जशी तलवारीची पात. आधी येती 4 वेद मग येई गीता, तशी जिजाई जनाच्या कल्याणाकरिता. झुलवा ग सयानो पाळणा जिजाईचा, झुलवा ग सयानो पाळणा जिजाईचा. झुलवा ग सयानो पाळणा जिजाईचा, झुलवा ग
जिजा नाव ठेवलं. जिजा नाव ठेवलं. या धनी हे मी कशाला? राहू द्या. तुम्ही आमच्या जिजांना सगळ्यात पहिलाच वर्ष केला. या जगात सुखरूप आणलं. असं एक काय 10 कडी सुद्धा तुमच्यावरून ओळून टाकली तरी कमी आहे. जिजा आमचं खेळणं घ्या, आमचं खेळणं घ्या. नाही, अरे हो 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 आमचं खेळणं घ्या, आमचं खेळणं घ्या, आमचं खेळणं घ्या. आऊ जिजांनी आमचं खेळणं घेतलं. बघितलं का जिजांनी पहिलं खेळणं कुठलं घेतलं? तलवार. चला चला तालीम खाण्याकडे जायचं. चला चला. गोदा, अगं जिजांना कुठं घेऊन निघालीस? मधले बाई साहेब, जिजाक्कांचं रडू थांबावं म्हणून तर घेऊन चाललीये. अगं पण तिकडे तालीमखाना आहे. तलवारीच्या आवाजाने घाबरतील, त्या रडतील. अव उलट तिकडे हसतात त्या. आता त्यासनी बी तोच आवाज आवडतोय बघा. बरं जा जा. चला चला लवकर तालीम खाण्याकडे जायचं. चला चला. तेल असं छान जिरलं की हाडं बघा कशी मजबूत होतात ते. तर पहिलं पाऊल टाकणार आहेत त्या आज. साहेब त्या पुरणपोळ्या कधी खायच्या? आचलोजी या पोळ्या आपण नाहीत खायच्या. आता या पोळ्यांवरून जिजा चालणार आहेत की नाही? मग त्या पोळ्या आपण गाई गुर आणि घोड्यांना खाऊ घालायच्या. असं का? अहो ह्याला पायपोळ्या म्हणतात. बाळाचं पहिलं पाऊल धरणीवर पडण्याआधी त्या पायांना धरणी मातेनं दिलेल्या सगळ्या गोष्टींचा स्पर्श व्हावा ना म्हणून. धरणी मातेनं दिलेलं धान्य, वरुण देवानं दिलेलं पाणी, अग्निदेव, वायुदेव ह्या सर्व देवांचा हा प्रसाद आहे. चला झालं का तेल सोडून? मग आता घ्या जिजांना. त्यांना हाताला धरून पडू दे पहिलं पाऊल. आई धरणी माते, आमची लेक आज तुझ्या कुशीत उतरत आहे. त्यांच्या पावलांना बळ दे, यश दे. त्यांच्या प्रत्येक पावलानं आमच्या कुळाचा उद्धार होऊ दे असा आशीर्वाद दे. घ्या. जपून जपून चालवा ग चालवा. जपून जपून चालवा ग चालवा. हळू हळू चालवा ग चालवा. हळू हळू चालवा ग चालवा. जिजा राणी चाले कशी, चाले कशी. पहिलं पाऊल पडू दे, पडू दे. पहिलं पाऊल पडू दे, पडू दे. भूमातेला जिंकू दे, जिंकू दे. भूमातेला जिंकू दे, जिंकू दे.
बाजू जोर लावा हा तारीख करायची अजून अरे असं हा शाबास आबासाहेब हे काय आहे? काय अहो हे बघा. हे होय हे आमच्या अंगावचं उरण आहेत, म्हणजे डाग, म्हणजे आमच्या अंगावचं दागिनच म्हणा की. हा दागिना? हा. दागिना तर सोन्याचा असतो. हा बघा. हा जसा दागिना आहे तसं पुरुषांच्या अंगावरचे हे दाग त्यांच्यासाठी दागिनेच असतात. नाही, दादासाहेबांच्या कुठे आहे? फक्त तुमच्याकडेच आहे. जिजा, आपले आबासाहेब खूप शूर आहेत. शत्रूशी लढताना अंगावर 1-2 घाव झाले तर त्यांना त्याचा अभिमान वाटतो. स्वतःच्या अंगावरती सोन्याचा दागिना आहे असं त्यांना वाटतं. दादासाहेब, शत्रू म्हणजे कोण? शत्रू म्हणजे आदिलशाही सैनिक, शत्रू म्हणजे कुतुबशाहीचे सैनिक, आणि शत्रू म्हणजे मोगल. पण आबासाहेब, आम्हाला काही उमगलं नाही. कसली शाही? तुम्ही ते समज काही ध्यानात धरू नका. तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवायचं, जो माणसाशी माणुसकीनं वागत नाही तोच आपला शत्रू. माणुसकीने म्हणजे? गावची गावं मारून त्यांचं स्मशान करणारा तो शमशेर खान. शमशेर नाही त्यो, साप आहे साप. एकदा मरता मरता वाचला त्याला मी सोडणार नाही. त्यो खरा आपला शत्रू, कारण त्यानं माणसं मारली, बायका पळवून नेल्या. त्याला तुम्ही काय म्हणाल? राक्षस, रावण. म्हणजे जे माणसाप्रमाणे वागले नाहीत ते राक्षस, ते खरे आपले शत्रू. मग त्यांना मारायला नको. हो तर आबासाहेब, आपण त्या सापाला कधीच जिंकू द्यायचं नाही. आता तुमच्या सैन्यात वाढ झालीय. हो तर आपली 10,000 मनसब आता 12,000 झाली. ती नव्हे दादासाहेब, आबासाहेबांच्या सैन्यात जिजा सुद्धा असणार आहे. वा, शाबास. जगदेवा, हा ही गडबड आणि कानाव पडणार बोल काय उलगडा फायना झालाय. असं कधी घडलं नव्हतं. दादासाहेब, आवाज तिकडनं येतो या. काय तो उलगडा तिकडच होईल. आपण तिकडे जाऊया. सरकार. आबासाहेब, आहा, राघुजी राज खेळण्यातली नाही ती, खऱ्या तलवारीचं पात आहे. थवा जरा जपून. जी. आता शस्त्राचा आदर करा. अन्यायाविरुद्ध कायम ते सज्ज असू द्या. शत्रूला आपल्या हातातलं शस्त्र म्हणजे धाक वाटला पाहिजे, आणि रयतेला आपल्या हातात शस्त्र म्हणजे आधार. हा, आणि एकदा का हात वर गेला की शत्रूला मारूनच खाली आला पाहिजे. आबासाहेब, आम्हाला पण हवी अशीच खरी तलवार. आमच्याकडे एक खेळण्यातली तलवार आहे, आम्ही ती घेऊ. माफी असावी सरकार, पर जिजाक्का ती थोरल्या धान्यांसाठीची लय जड आहे. तुम्हाला नाही पेलणार. पेलवणार तर नाहीच, पण म्यानातून बाहेर सुद्धा काढता येणार नाही.
तुमच्याकडे खोटीच तलवार राहू द्या. ए हसू नका. जिजाक्का, तुम्ही अजून लहान आहात की नाही? तुम्हाला नाही उचलणार ती तलवार. आम्हाला उचलेल. शिवधनुष्या सारखं होईल ते. बघा बरं. आबासाहेब, शत्रूला ठेचायला आज तुमच्या मुलीनं ही खरी तलवार उचलली. आता बघा, तुम्हाला कुणीही जखम करू शकणार नाही. आम्ही शत्रूला पळवून तौहीन है, ये शमशेर खान की तौहीन है. हम इस घाव को बार बार छूते हैं. जानबूझकर छूते हैं. इससे याददाश्त तेज रहती है. इस नाचीज पे मेहरबानी हो तो छोटा मुंह बड़ी बात कहूं. दूध भाई हो इसलिए हिम्मत कर रहे हो. पको. शतरंज में राजा को मात देने से जंग जीती जाती है. हम बुरहान निजाम शाह को निशाना क्यों नहीं बनाते? लखू जी को ही हम निशाना बना रहे हैं, और वो भी उन्हीं के इलाके में. आला हजरत परवेज के सामने हम जाते हैं, आप नहीं. वो हमारे इस गांव को देखकर ऐसे हंसता है कि शमशेर खान भी शर्म से पानी पानी हो जाता है. वो खान खानान कहता है, शमशेर तुम्हारे इरादे मजबूत नहीं हैं, उन्हें बुलंद करो. दिलावर, हम कुछ नहीं जानते. हमें सिंध के राजा के लखू जी चाहिए. जी, किसी भी कीमत पे चाहिए. उनके 12,000 सिपाही. बहाने छोड़ो. वो गढ़ी में सिपाही नहीं रखते, सिर्फ चंद पैरे हैं. उनकी गढ़ी में घुसना सबसे आसान है. मान लो वो गढ़ किलो में सबसे कमजोर कड़ी. दिलावर, तुम सोच रहे हो? मत सोचो. वो काम हम करते हैं. अगर तुम्हें दी गई जिम्मेदारी मुश्किल लग रही है तो हम तुम्हें जनान खाने के पैरे में लगवा देते हैं. जी नहीं हुजूर, काम होगा, काम होगा. लखू जी जादव राव को मौत के घाट उतारना है. सिर्फ उनको ही नहीं, उनकी पूरी नस्ल को उखाड़ना है. हाँ हुजूर, समझ लीजिए, हमने अपना मोहरा उनकी गढ़ी में भेज दिया है. काय झालं? दूध प्या पटापटा. आम्ही बघा एका घोटातच संपवलं. दादासाहेब, अहो निरस दुधाचं काही नाही, पण उडदाची डाळ मात्र खावत नाही.
गुळ बरोबर असेल तरी सुद्धा. हो दादासाहेब, पण आपण ही उडदाची डाळ खातो कशाला? त्याने आपलं शरीर दणकट होतं आणि हाडं मजबूत होतात. मग किती पण तालीम करा, अंग काय दुखत नाही. अच्छा, म्हणून गोमाची काकांचं अंग टणक आहे. मग आम्ही पण खातो, कारण आज आम्हाला गोमाची काका तलवारीचे नवीन हात शिकवणार आहेत. दादासाहेब, सर्वात चांगली तलवार कोणाची आहे ठाऊक आहे का? बहादूर राजांचीच आहे. नाही नाही, आमचीच तलवार सगळ्यात चांगली आहे. दादासाहेब, तुम्हीच सांगा, आमची चांगली आहे ना? ते गोमाजी काका काय ते सांगतील. चला पटापटा दूध पिऊन घ्या, नाहीतर तुम्हाला सांगतो एकेकाला उचलूनच घेऊन जाईन. चला. जिजाका, गोधाताई, अहो फुलं आणायला चालत ना? हो हो, तीच आणायला चाललोय. तुम्हाला कसं समजलं? घ्या, आता कळायचं काय त्यात? तुमची सवय समद्या गडीला ठाऊक आहे का? तुम्ही दूध पिऊन अगोदर फुलं आणायला जाता ते. हो तर आम्ही चड्डीशी जातो आणि चड्डीशी येतो. अहो ऐका तरी, आधी ते दूध पिऊन घ्या बघू. आणि तुमच्यासाठी एक खाशी गोष्ट आणली आहे. गोधाताई, ती नंतर सांगा ना. आज ना गोमाजी काका म्हणे. गोमाजी काका? अहो फुलं आणायला चालल्यात ना? हो हो, गोमाजी काका. आम्ही गोमाजी काका म्हंटल? नाही नाही, आम्ही फुलं आणायला चाललोय. साजिरी गोजिरी फुलं देवाला आवडतात ना, ती आणून ठेवतो. मग तू आमच्यासाठी काय आणलंयस हे नंतर निवांत सांग. अहो पण आता आम्ही घाईत आहोत. जिजाका, अहो जिजाका. बहादूर राजे, ही आमची तलवार आहे. नाही, ही तुम्ही घ्या. ही तलवार आमची आहे आणि हे म्यान ही आमचंच आहे. ओ दाखलं राज, अहो थांबा. म्यान कुणाचं चांगलं ह्याच्यावर तलवार जोखली जात नाही. तलवारीचं मोल ती म्यानातून बाहेर काढल्यावरच. तेव्हा पात कसं बी असू द्या, तुम्ही ते वापरता कसं ह्याला लय महत्व. 4 गोष्टी अगोदर सांगतो, त्याच्यानंतर म्यानातून तलवार काढू. वार करू बी आणि वार झेलू. पण ऐकत असताना नीट ध्यानात ठेवा, तुमच्या हातात हे शस्त्र आहे. तुमच्या हातातलं हे शस्त्र कधीच विसरायचं नाही. एक खून गटमानाशी बांधून ठेवायची. या इथं गडीच्या आतमध्ये तुमच्याकडे समजा आहे. तुमचा शबूत छलाया. तुम्हाला काय हवं नको ते बघायचं चाकर माणसं आहेत. तुमच्याकडे वाकड्या नजरेन जरी कुणी बघितलं तरी छातीचा कोट करून तुमचं रक्षण कराय आपली हत्यारबंद फौज आहे. रणांगणात शत्रूच्या समोर तुम्ही असं जाऊन म्हणणार आहे होय आम्ही थोरल्या धान्याचं लेख आहे? हा नाही ना. शत्रूच्या समोर फकस्त तुम्ही, तुमच्या पुढे शत्रू, आणि मधी हे शस्त्र, ही तलवार. हा हा, दाखलं राज, मी सांगितलं होतं ही तलवार आहे. हे अजिबात इसरायचं नाही. धरा, घट धरा, नीट ध्यानात ठेवा. आपलं लक्ष दाई दिशांना पाहिजे. आपण डोळ्यांनी बघतो पण ध्यानातच ठेवत नाही. कानांनी ऐकतो पण विसरून जातो. देवानं कान नाक डोळ दिलेत कशाला? वास येतोय का? वास येतोय कसला? घ्या घ्या, वास घ्या घ्या. येतोय? एवढं पुरेल? हो हो, पुष्कळ झालं. सुवास बघा किती छान येतोय. असा सुवास आला ना की समजायचा पदार्थ जमला. तुमच्या इतके नाही हो सुगरण आम्ही. तुमच्या की नाही मुळात हातालाच खूप चव आहे. होणार हो, बघून बघून येतं. उकळी आली ना की उतरून घेते. चला, आज लवकर आटोपलं सगळं. खरंच की
आज कसं सगळं लवकर आटपलं. आज एखाद घटका आराम पण करता येईल. हो अहो, आज आपले 4 छोटे सरदार लवकर दूध पिऊन गेले, त्यांच्या मागे लागावं लागलं नाही. ते आज लवकर गेले कारण आज तलवारीचा सराव घेणार आहेत गोमाजी. हो का? हो, असंच घ्या म्हणावं रोज थोडं थोडं, म्हणजे आपलं तरी लवकर आटपेल. बघा आहे का? जिजा कुठे गेल्यात आपल्या? दिसल्या नाहीत सकाळपासून. आम्ही पण नाही पाहिलंय त्यांना. थांबा, येऊ तर द्या त्यांना दूध घ्यायला. आल्या की सोडणारच नाही आम्ही. आणि आज स्वयंपाकात कशी मदत करायला लावतो ना, तेही बघाच तुम्ही. काय काय म्हणालात तुम्ही? अहो, आपल्या लेकीच्या भल्यासाठीच सांगतोय आम्ही. उद्या एखाद्या तालेवार घराण्याच्या सून झाल्या तर 4 पदार्थ निगुतीने करता यायला नको का? बघावं तेव्हा मुलांचे खेळ. अहो, त्यांच्या तालमीत अगदी त्यांच्या बरोबरीनं असतात. लहान लहान म्हणून ना जरा जास्तच कौतुक झालंय त्यांचं. थोडी शिस्त लावायला हवी. म्हणजे दळण कांडण आपलं निवडणं पाखडणं हे सगळं यायला हवं त्यांना. आणि या वयात हे सगळं यायलाच हवं नाही का? ते सगळं खरं, पण मधल्या बाई सगळ्यात आधी तुम्ही काय म्हणालात? सगळ्यात आधी काय बरं? जिजाला दूध प्यायला येऊ देत असं म्हणालात ना? हो मग. अहो, म्हणजे त्या इथेही आल्या नाहीयेत. मला वाटलं इथे आल्या असतील. त्यांना उठवण्यासाठी आम्ही यमुनाबाईंच्या दालनात गेलो होतो. म्हणजे त्या तिथेही नाहीत इथेही नाहीत. अहो, मग गेल्या कुठे? गोदा, जा बरं जिजा कुठे आहेत बघून ये. आणि हो, त्यांना पुढे घालूनच घेऊन या. दादासाहेब, आम्ही जे सांगतोय त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. नाही जगदेवा, आपल्या सैन्याची म्हणजे आपल्या लेकरांची व्यवस्था करतोय ना. दौलती, जी सरकार. सगळं धान्य पैजवर जाऊ द्या. जी नासाडी नको. जी. बोला, काय म्हणत होता? दादासाहेब, शमशेर खान पुन्हा डोकं वर उचलतोय आणि यावेळी त्याचं लक्ष आपल्या गडीकडे अशी खबर आहे. शमशेरचा घोर घेऊ नका. अहो, त्यानं या आधी सुद्धा अनेक वेळा कोशिश केलीच, पण आपल्या चौक्या पाऱ्याच्या नजरेतनं सुटून आजवर तो वस्त्रीवर आलाय का? अहो, नाही आला. पण आमचं मन सांगतंय की चौकी पहार वाढवावं आणि सावध राहावं. त्यानं फक्त भीतीचं वातावरण निर्माण होईल, बाकी काय बी व्हायचं नाही. आणि घोर लावणारा थोर कोणी येणारा असेल तो काय असा लपतछपत येईल वय? चांगला वाजत गाजत आपल्या दहशत आजूबाजूच्या गावाला दाखवतील हे काय ठाव नाही वय आपल्याला. अहो दादासाहेब, विसरताय तुम्ही. तो शमशेर हाय, जांभूळवाडी गाव उद्ध्वस्त करणारा. आता तो बिनइशारी साथ झालाय. तुम्हाला फिकिरीच करायची असली ना तर आपल्या आस्थानीतल्या सापांची करा. म्हणजे निजामशाही मधलंच कोणी ना? अहो, ते तर कायमच्या वाईटावर टपून बसलेत. स्वतः बुर्रा निजामशाह आपला गौरव करतात आणि हे वनगोजी राजे मालोजी राजे वगळता बाकीच्या कोणाला सहन होत नाही. म्हणून तर आजवर पाचशांचं कान भरण्याचे उद्योग वर्षानुवर्ष चालू आहेत. पण दादासाहेब, आम्हाला सगळ्यात धोकादायक मलिक अंबर वाटतात. कारण सगळ्यात जास्त गोडगोड तेच वागतात आपल्यासोबत. तेच तर म्हणतोय आम्ही, फिकीर करायची ती ह्यांची. शत्रूपासून तर आपण कायम सावध असतोच की, पण त्याच्यापेक्षा अधिक सावध असलं पाहिजे आपल्या माणसांकडनं. ते विश्वासघाताचा वार करतात न सांगता. तो पेलणं परतवणं फार कठीण असतं. खरंय. अल्लाह की मेहरबानी है, आपने इस बंदे को पनाह में रखा. जो जो मुरादें थी हुजूर, आपने इतना नवाजा कि जिक्र करूं तो भी सिलसिला थमेगा नहीं. और कुछ हुजूर, आपके रहते हुए ना किसी के अरमान कुचलेंगे
ना किसी के ख्वाबों का कत्ल होगा। हम जानते हैं आप बहुत कुछ बताना चाहते हो, फिजूल फिक्र छोड़ो और साफ साफ लफ्जों में बयां करो। हुजूर, हमें मुगलों के शहजादे परवेज की सियासत से डरना चाहिए। हाँ, इन मुश्किल हालात में आदिल शाह की तरफ मदद मांगनी चाहिए। जिसका जिक्र हमारे सामने करने से कोई भी डर जाता हो, उसको आप हंसी नहीं फरमा रहे। साफ साफ कहिए, क्या कहना चाहते हो? अर्ज करना चाहूंगा हुजूर, हमें मुगलों के शहजादे परवेज से डरना चाहिए। हमें डरना चाहिए? मुगलों को लगे कि हम उनसे डर रहे हैं, ऐसा दिखावा करना होगा। वो कैसे? आदिल शाह से मदद की गुजारिश करेंगे। हाँ, सिर्फ गुजारिश करेंगे ताकि आलमगीर को लगे शहजादे परवेज दक्कन में धाक जमाए हैं। नहीं तो वे शहजादे परवेज को दिल्ली वापस बुला लेंगे और शहजादे खुर्रम को यहां भेजेंगे, जो शहजादे परवेज से तेज, शातिर और खूंखार है। सबब शहजादे खुर्रम को दक्कन में आने से रोकने के लिए शहजादे परवेज को यहां रहना होगा। जहांगीर बादशाह का बेटा होते हुए भी ये शहजादा परवेज इतना निकम्मा कैसे? पतवार अगर निकम्मों के हाथ हो तो तैरती नाव भी डूब जाएगी। अब ये शमशेर खान 8 साल से लखुजी जाधवराव से जूझ रहा है, नए नए चाल रचता है और मकड़ी की तरह खुद उसी में फंस जाता है। हुजूर, अब भी सुना है कि लखुजी जाधवराव के सामने नया दांव फेंका है। शमशेर खान चाल चल रहा है या उसके कंधों का इस्तेमाल करके मलिकम पर दाव फेंक रहा है? पकड मजबूत, पाय नीट ठेवा, पाय मजबूत असले पाहिजेत. हा, असे. घ्या, तुम्ही इथंच असणार हे ठाऊक होतं मला. काय आज वळखती का काय? ताण्यावतात तवा धरणं ठाऊक आहे का? जिजाकांना शोधायचं म्हणजे तालीम खाण्यातच. दत्ताजी राज, नीट खट्ट पकड ठेवा आणि डोक्यात विचार कुणाचा? गोमाजी काका, समोर शत्रू आणि हातात शस्त्र असल्यावर विचार कशाला करायचाय? विचार हातात शस्त्र असल्यावर विचार लय मोलाचा असतो. या हे शस्त्र कोणावर उगारायचं आणि उगारल्यावर कोणाला मारायचं का नाही मारायचं हे विचारावरच ठरत. हाय का आता? अहो मी काय बोलते ते ऐका तरी. तुमचं आपलं ध्यान तिकडच लागलेलं आहे. एवढं भान हरपून बघतायसा की कुणी बी तुमचा ऐवज चोरून नेला तरी बी तुम्हाला समजायचं नाही. पूजेला फुलं आणायची होती ना, ती बी मी आणली आहेत. त्याचा घोर घेऊच नका. तुमच्यासाठी मोगरा आणलाय, आवडतो ना? नुसतं काय करताय वजी जक्का जी? मान करायचा वाट. आमचं लक्ष आहे गोदाताई, पण इथनं नजर हलवायची नाही असं गोमाजी काकांनीच दादासाहेबांना सांगितलंय. म्हणून आम्ही तालमीतनं नजर हलवत नाही आहोत. नजर रोखायची सुद्धा तालीम करतोय. अवजी जक्का ते पलारचं राहू द्या. तुम्हाला तुमच्या आऊसाहेबांनी बोलावलं आहे. दूध न पिता चालत ना? थोरल्यावनी आम्ही दूध न पिता आलो हे सुद्धा त्यांना समजलं. आता ते कसं लपून राहायचं? आणि चला चला जी. चल रे. भरल्या का गाड्या? होय, एवढंच उचल, एवढंच नाही सांगितलंय. चल चल. चल रे. होय होय, आलो.
गोदाताई, तुम्हाला ठाऊक आहे गोमाजी काकाने किती छान सांगितलं होतं ना दादांना? काय बरं? म्हणजे आपले कान, डोळे, नाक सगळं कसं जागा राहायला पाहिजे. 10 दिशांना जे जे काय चालू आहे ते सगळं आपल्या या कानाने, डोळ्याने, नाकाने टिपायला पाहिजे. आत्ता नाकाने कसं टिपायचं? आणि गोदाताई, असं काय करता? वास येतो ना, पण आपण दुर्लक्ष करतो. तसं करायचं नाही. आपल्याला डोळ्याने अनेक गोष्टी दिसतात, तिकडे आपण डोळे झाक करतो. तसं सुद्धा करायचं नाही. कानांनी खुट्ट असा जरी आवाज ऐकला ना, तरी सुद्धा आपले कान कसे घोड्यासारखे उभे राहिले पाहिजेत. हो, आलं लक्षात. चला आता. आता कशाला थांबला जिजाका? गोदाताई, नीट लक्ष देऊन ऐका. काहीतरी फाडल्याचा आवाज येतोय. बहुधा कापड फाटतंय. आत्ता अहो, तालीम खान्यात कापड फाटत असेल तर तुम्हाला हे तर कसं ऐकू येतं? मला तर काय बी ऐकू येत नाही बघा. गोदाताई, मघापर्यंत आम्ही तालीमखान्यात जे जे घडलं ते सांगत होतो, पण आता आम्हाला तिकडचा आवाजच येत नाही. मग इथनच कोठी घरातून आवाज येतोय. थांबा, आम्ही जाऊन बघतो. जी. जिजाका, थांबा. जिजाका, आऊसाहेब आल्या? आल्या नाहीत, पर वाट बघतायत की नाही? मग चला. दूध तापवून परत जिजांना दे. अगं जिजा कुठे आहेत? तू एकटीच आलीस? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? थोरल्या बाईसाहेब म्हणाल्या होत्या ना त्यांना पुढे घालून घेऊन ये. सांगितलं होतं की नाही? पण तुला जिजा सापडल्या की नाही? सापडल्या. मग अहो, मी तेच सांगते केव्हापासनं. त्या माझ्या संगतच आल्या, पण हिथं आल्यावर म्हणल्या का आम्ही तालमीतून आलोय, पाय धुवून मगच मुतपाक खाण्यात येतो. त्यामुळं त्या आता परसदारी गेल्या आहेत. रीतीत कधी चुकायच्या नाही. तशा शहाण्या आहेत होत्या. कोण नाही जी. नवीन दिसताय वाड्यात. जी. या वाड्यात काय काम होतं? काम तसं नाही, आमच्या एका गाववाल्याला हुडकत होतो. या मुंडाशात काय आहे? काय नाही जी, वाट सोडा, मला घरला जायचं आहे. खबरदार, जर एक पाऊल पुढे टाकलं तर याद राखा, आमच्या हातात शस्त्र आहे. तुम्ही आमचं धान्य चोरून नेता ते आधी ठेवा आणि मग जा.
कोण नाही जी. नवीन दिसताय वाड्यात. जी या वाड्यात काय काम होतं? काम तसं नाही, आमच्या एका गाववाल्याला हुडकत होतो. या मुंडाशात काय आहे? काय नाही जी, वाट सोडा, मला घरला जायचं आहे. खबरदार, जर एक पाऊल पुढे टाकलं तर याद राखा, आमच्या हातात शस्त्र आहे. तुम्ही आमचं धान्य चोरून नेताय ते आधी ठेवा आणि मग जा. हे माझं आहे, मी चोर नाही. हलू नका जागेवरून. हे शस्त्र तुम्हाला जन्मभराची अद्दल घडवून द्यायला पुरेसं आहे. असं काय करता? तुमच्या पाहण्या ओळखण्यात काहीतरी चूक झाली असेल. शस्त्र नाती ओळखत नसतं, शस्त्राला असते ती धार. शस्त्राला डोळे नसतात. ठेवा ते खाली. वैजी, चोर 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 चोर. ज्यांच्याशी तुम्ही झटापट केलीत त्या आमच्या बहिणीत. कळलं? अरे चोर तो चोर, वर आमच्या बहिणीचा अपमान करून पळून जातोस. समजल? जिजा, तुम्ही ठीक आहात ना? हो. त्याला गिरफ्तार करा आणि सदरेवर न्या. साहेब, आम्ही सदरेवर जाऊन आबासाहेबांना घडलेला सगळा प्रकार सांगणार आहोत. हा नुसता चोर नाही, ह्याने जिजांना जो काही त्रास दिला त्याबद्दल आम्ही आबासाहेबांना सांगणार आहोत. ते सर्व नंतर सांगा. तुम्ही घेऊन जा यांना. आधी तुम्ही सगळे तुमच्या लाडक्या बहिणीला घेऊन आत जा. खूप चिडल्या आहेत त्या, त्यांना शांत करा. पण साहेब, आम्हाला सदरेवर जाऊ द्या. अहो, तिकडे जायचं नाही असं नाही म्हणालो आम्ही. रीतीनुसार फेटे बांधून या, बोडक्याने यायचं नाही. जी. बाकीच्या भावांनी पण यायचंय. आणि सोबत जिजांना सुद्धा घेऊन या. त्यांनी चोराला पकडलंय, त्यामुळे त्यांची साक्ष महत्वाची असेल. थोरल्याबाई, जिजांची साक्ष इतकी महत्वाची आहे का? नाही म्हणजे आज आम्ही त्यांच्याकडून विष्णू पुराणाचं वाचन करून घेणार होतो. साक्ष झाल्यावर येतील त्या तुमच्याकडे. तुम्ही ठरवल्याप्रमाणे वाचन सुद्धा होईल. सरकार, आपल्या वाड्यात चोरी करताना हा मुद्दे मला सकट सापडला. मी चोर नाही सरकार, मी खरं बोलतो. खामोश! आता एक शब्द बोलायचा नाही. तुला तुझी बाजू मांडायची संधी दिली जाईल तवाच बोलायचं. जिजाक्कांनी याला चोरी करताना वाड्यात पाहिला तरी त्याला अडवायचा प्रयत्नही केला, पण या मुजोर चोरांनी त्याला ढकलून दिलं आणि पुढे पळून गेला. तेरी ये मजाल, हमारे जिजाक्का पर तूने हाथ उठाया. सर, हा पुढे पळाला, परंतु दत्ताजीरावांनी त्याला धरला. दत्ताजी राजे आणि जिजाक्का कुठे आहेत? दादासाहेब, सदरेवर जाताना आपल्याला फेटा का बांधायचा असतो? नुसतं सदरेवर नाही तर गडीतून बाहेर पडताना सुद्धा बोडक्या डोक्याने यायचं नसतं. पण सदर तर गडीतच आहे ना, मग असा का नेम? कारण तिकडे राज्य कारभार चालतो, म्हणून अशी रस्ता. असं होय.
आणि आज आमच्या लाडक्या जिजा पहिल्यांदा सदरेवर येत आहेत, म्हणून हा सरंजाम. सरकार, जिजा अक्का दत्ताजी राजे इथं आलेत. या दोघांनीच या आरोपीला मुद्देमालासर पकडलाय. इजाजत असेल तर आपण आमची साक्ष काढू. इजाजत आहे. जिजा अक्का, आपण जे काही घडलं ते खरं सांगावं, घाबरू नये. आम्ही त्याला आपल्या कोठीतून धान्य चोरताना पाहिलं. हाच होता ना नक्की? हो, हाच. आमच्या चांगलंच लक्षात आहे. आम्ही यांना आमचं शस्त्र दाखवून थांबवलं, तर ह्याने आम्हाला ढकललं. आमचा तोल गेला आणि हा मुख्य दरवाजाकडे पळू लागला. आम्ही त्याच्या मागे चोर चोर असं म्हणत पळू लागलो, तर तितक्यात दत्ताजी दादा आले आणि त्यांनी या चोराला पकडलं. तुझं काही म्हणणं आहे का? हे खरं आहे की खोटं आहे? त्या माझ्या लेकीसारखे आहेत, लहान वय आहे, ते कशापायी खोटं बोलतील? जेवढं विचारलं जाईल तेवढं सांगा. खरं आहे की खोटं आहे? खरंय. तिचा का आपली साक्ष संपली आहे. दत्ताजी राजे, आपण पुढे व्हावं आणि आपलं म्हणणं सांगावं. जी, आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा आम्हाला हा इसम हातात काहीतरी पकडून धावतोय असं दिसलं. त्याच्या मागून जिजा चोर चोर असं म्हणत धावत होत्या. आम्ही मुख्य दरवाजातूनच येत होतो, त्यामुळे आम्हाला आयता सापडला. हे खरं आहे की खोटं? खरंय. म्हणजे तुला गुन्हा मान्य आहे? जी, गुन्हा घडलाय धनी, पण मी पुन्हा एकदा सांगतो, मी चोर नाही. चोरी भी कबूल करते हो, वर चोर नाही असं मी म्हणतोस? अहो खरंच, मी एक साधा शेतकरी आहे. सिंदखेड राजापासून 4-5 कोसावर माझं गाव आहे, माझं घर आहे. यांची एवढी लहान लहान मुलं आहे ती मला. आम्ही ज्वारी बाजरीची पिकं घेतो, ढिगानं धान लागतो घरात. आम्हाला तुमच्या किरफेने काय बी कमी पडायचं नाही. आता चोरलं म्हणता ना, तेवढं धान्य तर आलं गेलं साधू बैराग्यांना द्यायचो आम्ही. मी मालक आहे शेताचा, मी आज चोर ठरलो. असं सगळं हाय, तर मग चोरी करायची अवदसा कशा पाय तुला आठवली? धनी, काय सांगू आता माझी रडकथा. कधी मुघल सैनिक तर कधी निजामाचे सैनिक येतात आणि पुरं शेत लुटून नेतात. आम्ही घाम काढून मातीतून पिकं काढायची आणि या चोराने लुटायची. कसं जगायचं वो? कर्जापायी शेत गेलं सावकाराच्या ताब्यात आणि स्वतःच्या शेतात चाकर बनलो. घरात जे काही होत ते 4 दिवसापूर्वी धाड पडली मोगलाची, ते घेऊन गेले. यांची एवढी लहान पोरगी आहे, तिला भूक लागते, वाढतो वय हाय, काय द्यायचं तिला खायला? पाणी तरी किती पाजू? हे तर तुमच्या घरी मोप धान्य आहे सरकार. तुम्ही आमचेच मायबाप नव का? म्हणून आलो. लई नाही, माझ्या पोरीला जगवण्यापुरतं दान घेतलं होतं ना,
मी चोर असेल बी, पण एवढं धान्य माझ्या घरला पोचवा सरकार. तुम्हाला द्यायची ती शिक्षा द्या, मला मारून टाका, मला काय बी वाटणार नाही. असं बी मुर्दाड मनाच्या जिथे मुर्द्याचे आहोत आम्ही. आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. साक्षी पुरावेही हा दोषी आहे हे सिद्ध करत आहे. त्यामुळे या चोराला जन्माची अद्दल घडेल अशी कडक शिक्षा देण्यात यावी सरकार. या चोराला जन्माची अद्दल घडेल अशी कडक शिक्षा देण्यात यावी सरकार. आणि नुसतं तेवढंच नाही, तर याचा दुसरा गुन्हा हा आहे की घरात घुसून आमच्या जिजाकांना ढकलून दिलं. अरे त्यांना काही लागलं असतं तर. नाही हो नाही, माझ्या लेकी सारख्या आहेत त्या, त्यांना काय भी त्रास द्यायचं नव्हतं मला. मी फक्त पहिल्यासाठी. एहसान फरामोश, आमच्याच मुलकात राहून इथं धान्याच्याच घरी चोरी करतोस रे? हा, आमच्या जिजाक्याला ढकललंस तू. ही जर सदर नसती का नाही तर तुझी बडबड ऐकून बी घेतली नसती मी. तरी गर्दन याही मार देता मैं. निसार, भावनांवर ताबा ठेवा. माफी. आमच्या समोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार हा आरोपी गुन्हेगार असल्याचं सिद्ध झालेलं आहे. त्यानं स्वतःही कबूल केलेलं आहे. तेव्हा थांबा सरकार. सरकार, आम्हाला काही बोलायचं, इजाजत द्यावी. इजाजत आहे. तो शेतकरी आहे, चोरी हा त्याचा व्यवसाय नाही हे तर सिद्ध झालंय. पण एका सामान्य शेतकऱ्याला आपल्या रयतेला धनाच्या घरी चोरी करावीशी वाटावी, ही परिस्थिती का आली ह्याचा विचार व्हावा. आपण आपल्या रयतेचं रक्षण करण्यात कुठंतरी कमी पडलो आहोत. सुलतानी सैनिक गावोगावी लुटालूट करत आहेत हे तर खरं आहेच. मग अशा वेळी या गोरगरिबांचे अश्रू पुसणं, त्यांच्या मदतीला धावून जाणं राजा म्हणून आपली जबाबदारी आहे. तेव्हा निर्णय घेताना या सर्वाचा विचार व्हावा आणि या इसमाला निर्दोष मान्यता देण्यात यावी, ही विनंती आहे. आमच्याही मनात तोच विचार आला होता. आम्ही त्याला सौम्य शिक्षा देऊन त्याची सुटका करणार आहोत. गुन्हेगाराचा शिक्का नकोच त्याच्यावर. उलट त्याला आणि त्याच्या कुटुंबाला पुरेसं धान्य देण्यात यावं, इतकीच विनंती आहे. मंजूर. सोडा रे त्याला आणि पुरेसं धान्य त्याच्या घरी पोचतं करा. आई साहेब, मोठ्या मनाच्या आहे सा. माझ्यामुळे तकलीफ झाली तुम्हाला, माफ करा. धनी, यो नमस्कार तुम्हाला. यो तुम्हा सर्वांना. जिजाक्का, माफ करा.
गोदा, जिजांना घेऊन आज जा. जी बाईसाहेब. त्याला पुरेसं धान्य द्या. घेऊन जा त्याला. दूध आणलंय. ठेवा तिथे. अजूनही सदरेवरचा विचार करताय? तुम्ही जिजाना सदरेवर का बोलवलं? अहो, त्यांनी चोराला पकडलं म्हणून साक्ष देण्यासाठी बोलावलं. तुम्ही जिजाना सदरेवर बोलवायला नको होता का? अहो, अजून लहान आहेत त्या. शिवाय त्या त्या लहान आहेत म्हणून का त्या मुलगी आहेत म्हणून? त्या हळव्या आहेत म्हणून. आमच्या अंगावरच्या वारांच्या खुणा बघून त्यांनी तलवार उगारली होती, आठवतंय ना? त्यांना नाही पाहत कोणाचं दुःख, आणि आपल्या माणसाचं तर मुळीच नाही. यांची एवढी लहान पोरगी आहे. मी चोर असेल बी, पण एवढं धान्य माझ्या घरला पोचवा सरकार. जिजा, ज्यासाठी इथे आला आहात ते ऐका आधी. हा, आम्ही वाचून दाखवतो. आओ, आम्हाला भूक लागली की तुम्ही कासावीस होता. मग त्या घरातली आमच्या एवढी मुलं जर उपाशी असतील तर? ते सगळं डोक्यातून काढून टाका आता. आओ, ते शेतकरी काकांना पकडताना आपण चोराला पकडतोय असं वाटलं. गोमाजी काकांनी सांगितलं तसं कान डोळे उघडे ठेवून आम्ही त्यांना पकडत होतो. साक्ष देताना सुद्धा आम्हाला खूप अभिमान वाटला. पण नंतर ते शेतकरी काका जे काही बोलले त्याने कळेच ना, आपण बरोबर केलं की चूक. खरं सांगू तुम्हाला जिजा, आपण काहीच करत नसतो. जे काही करतो ना ते तो बाळकृष्ण करतो. आणि तुम्हाला ठाऊक आहे का, तुम्ही अशा पुण्यवंत कुळात जन्माला आला आहात ज्या कुळात बाळकृष्णाचा जन्म झाला होता. अहो, यादवांपासून परंपरा सुरू होते आपली. आऊ, जर सगळं काही तो करतो, मग ते शेतकरी काकांच्या म्हाताऱ्या आईला आणि त्यांच्या मुलाबाळांना तोच उपाशी ठेवतो का? अहो नाही, असं नाही. आपण असं म्हणू की तशी वेळ त्याच्यावर आली, हे त्याचे भोग म्हणायचे. आऊ, पण ते तर आपल्याच सुभ्यातले आहेत ना. मग सगळी जबाबदारी आबासाहेबांवरच येणार. जिजा, आता खरंच पुरे. किती प्रश्न विचारत आहात तुम्ही. म्हणून आम्ही म्हणत होतो की ह्या वयात त्यांना सदरेवर नेऊ नका. आऊ, पण तुम्हीच सांगा, त्यांच्याच मालकीचं शेत होतं आणि आता तिकडेच ते चाकरी करतात. अजून खूप वेळ आहे. मोठ्या व्हाल ना तेव्हा सगळं कळेल तुम्हाला. पण जिजा, आता आपली काय वेगळी परिस्थिती आहे सांगा मला. आपणही पूर्वी राजे होतो. देवगिरीपासून सगळीकडे पूर्वी आपलं राज्य होतं. पण आता आपल्यावर कशी वेळ आली आहे बघा. त्या शेतकऱ्यासारखंच आपणही जिथं मालक होतो तिथं आता चाकरी करत आहोत. जिजा, आता ते सगळं सोडून द्या
आणि आम्ही काय वाचतोय ना ते ऐका. हं?